नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे बुंदी। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि 1 वाटी साखर घेतली पाक बनवायला। बघा इथे आपण आहे ना 1 वाटी भरून साखर घेतोय, त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालतोय आणि याचा पाक बनवून घेऊ। असा पाक बनवून घ्यायचा। बघा आता बेसन ना आपण हे पीठ असं चाळून घेणार आहे। बघा इथे आपले चाळून झाले। आता त्याच्यात 1 चिमूटभर इतकं मीठ घालतोय आपण। बघा सोडा एकदम थोडा घालायचा, इतकाच बघू शकता तुम्ही। नाही घातला तरी चालेल पण थोडासा टाकूया आपण। बघा इकडे ना आपला पाक पण तयार झालाय। 1 तारीस असा करायचंय। बघा आपला ना 1 तारी पाक ना असा होतोय, बघू शकता तुम्ही। असं थोडं चिपकलं का समजायचं 1 तारी पाक झालाय। आता आपण हे गॅस बंद करतोय। बघा आता आपण हे ना थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे। बघा थोडं थोडंच पाणी घालायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। डाळ मी घरी दळलेली होती। बघा अशा प्रकारचं मळायचं, बघू शकता तुम्ही। एकदम घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता तेल तापायला ठेवलंय। बघा आपण 1 झाऱ्या घेतलाय। आता त्याच्यावरती ना असं पीठ टाकून घ्यायचं आणि झाऱ्या हलवायचा नाही। बघा असं धरून राहायचं। बघा असंच पकडून राहायचं, खाली बुंदी ऑटोमॅटिक पडेल वरतून, हलवायचं नाही झाऱ्या। बघा अशी आपण काढून घेणार आहे आता। बघा आपण दुसरं भांड काढतोय, आपण त्याचं पीठ सगळं पण काढून घेतले। असंच पकडून राहायचं, खाली बरोबर बुंदी पडते। बघा गॅस मध्यमच ठेवलाय, जास्त फास्ट पण नाही आणि कमी पण नाही। बघा आता आपण हे पूर्ण असं काढून घ्यायचं याचं झाऱ्याचं पण, आणि बुंदी अशी हलवून घ्यायची, बघू शकता तुम्ही। बघा आता हिला ना आपण 1-2 मिनिटं होऊन द्यायचे आणि लगेच बुंदी काढून घ्यायची। बुंदीला ना घरचंच पीठ वापरले, घरी डाळ दळून आणली होती। बाहेरचं पीठ चिकट राहते, त्याच्यामुळे ना बाहेरची बुंदी बरोबर येत नाही, अशी लांबटी कशी पण बनते। बघा ही पण तयार झाली। आता आपण अशीच काढून घेणार आहे। बघा अशीच आपण आता सगळी पण करून घेणार आहे। बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळी पण करून घेणार आहे। आता ही काढलेली बुंदी नाही आपण पाकामध्ये टाकून देतोय। बघा आपली बुंदी बनवून तयार झाली। आता आपण ना पाकामध्ये टाकतोय।
बघा पाक आहे ना इथं कोमटच पाहिजे, एकदम थंड पण नाही. आणि ही बुंदी ना ही याच्यामध्ये आपण आता टाकून घेतोय. टाकून आणि अशी हलवून घ्यायची. बघा आपण 10-15 मिनिटं असंच भिजायला ठेवणार आहे पाकामध्ये आणि मग नंतर काढून घेणार आहे. बघा इथे 10-15 मिनिटं आपण पाकात ठेवली होती, ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेतली. बघू शकता ते एकदम छान अशी बुंदी झाली. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.